नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा व्यवहार पाहता, कार्य पाहता आपल्याला असे दिसून येते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जे राज्यसेवेसाठी 2 पेपर असतात, प्रिलिमचे जे 2 महत्त्वाचे पहिले पेपर असतात, त्या पेपरमध्ये सीसॅटचा जो दुसरा पेपर असतो तो पेपर क्वालिफाईंग म्हणून केलेला आहे। म्हणजेच तुम्हाला जर का 33% पडले असेल तर तुम्ही तो पेपर पास होता आणि जे GSचा पेपर आहे त्या GSच्या पेपरच्या गुणांच्या आधारे तुम्ही या ठिकाणी पूर्वपरीक्षा पास होत असता किंवा होणार आहे। आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी डिक्लेअर केला आहे। आता या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 2 महत्त्वाचे पेपर असतात। पेपर नंबर 1 जो कंपल्सरी आहे आणि पेपर नंबर 2 हा सुद्धा कंपल्सरी आहे। आता हे जे पेपर आहेत या पेपरचं स्वरूप आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत। तर पहिला जो पेपर आहे हा पेपर 200 गुणांचा आहे। किती गुणांचा आहे? 200 गुणांचा। आणि या ठिकाणी स्टँडर्ड जी आहे ही कशी असणार आहे? पदवी स्वरूपाचा तुमचा हा पेपर असणार आहे। दुसरा पेपर आहे जो आता क्वालिफाईंग झालेला आहे, तो पेपरसुद्धा 200 मार्कांचा असणार आहे। त्याला वेळ 2 तास असणार आहे आणि याचा जो दर्जा आहे हा टॉपिक नंबर जो 1 ते 5 आहे तो डिग्री स्वरूपाचा असणार आहे, जो आपण समोर पाहणार आहे टॉपिक कोणकोणते आहेत ते। त्यानंतर टॉपिक नंबर 6 आहे तो 10व्या वर्गावरती अवलंबून असणार आहे आणि टॉपिक नंबर 7 जो आहे हा 10 आणि 12व्या वर्गावरती अवलंबून असणार आहे, म्हणजे सिलेबसवरती अवलंबून असणार आहे। त्यानंतर पहा, जो मीडियम आहे म्हणजे प्रश्न जे आहेत ते साधारणतः 2 भाषेमध्ये विचारल्या जाणार आहेत। पहिली भाषा आहे मराठी आणि त्याच्यासोबत आहे खाली इंग्रजी। आणि नेचर ऑफ पेपर म्हणजे पेपरचं स्वरूप कसं असणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह टाईप स्वरूपाचे पेपर असणार आहेत। आता याच्यामध्ये पहा, सिलेबसमध्ये टिपसुद्धा दिलेली आहे। सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 सीसॅट हा अर्हताकारी म्हणजे क्वालिफाईंग असून अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान 33 गुण मिळवणे आवश्यक राहील। किती गुण आवश्यक आहे तुम्हाला? फक्त आता 33% गुण आवश्यक आहे। या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल। म्हणजेच तुम्हाला जर का पेपर नंबर 2 मध्ये 33% गुण असेल तेव्हा तुम्ही पहिला जो पेपर आहे GSचा तो पेपर चेक करण्यासाठी पात्र असता आणि GSच्या पेपरमध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स पडतील त्यानुसार तुमचा त्या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही ते ठरवल्या जाईल। आता या ठिकाणी नकारात्मक गुणदान पद्धतीसुद्धा आहे। पेपर क्रमांक 1 करिता व पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग व प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान पद्धती लागू राहील। आता ही नकारात्मक गुणदान पद्धती कशी आहे ते सुद्धा आपण पाहू। पहिला आहे, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे एकूण गुणांमधून वजा कमी केल्या जातील। दुसरा आहे, प्रश्नांची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास, म्हणजे एखादा प्रश्न आहे त्याची जर का तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तरे दिली असल्यास उत्तरे चुकीची समजण्यात येतील व त्या प्रश्नांच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील। तिसरा आहे, वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही
तो अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे तुमचा रिझल्ट जर का अपूर्णांकामध्ये असेल, म्हणजेच साधारणतः तुमचा रिझल्ट तुमचा जर की मार्क्स 50.25 असेल आणि रिझल्ट जर का 50.50 लागला असेल, तरीसुद्धा तुम्ही मेरिट लिस्टमध्ये म्हणजे तुमची मुख्य परीक्षेसाठी नाव देण्यात येणार नाही. त्यानंतर पहा, सिलेबस जो आहे हा सिलेबस पेपर 1 आणि पेपर क्रमांक 2 याच्यासाठी वेगवेगळा आहे. आता पहिला पेपर आपण पाहू. पहिल्या पेपरचा सिलेबस जो आहे पेपर क्रमांक 1 आणि मार्क्स आहेत 200. आता याच्यामध्ये 1 नंबर पहा, करंट इव्हेंट ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. म्हणजेच जे चालू घडामोडी आहेत ते महाराष्ट्राशी संबंधित असेल, भारताशी संबंधित असेल किंवा जगाशी संबंधित असेल, अशा संपूर्ण चालू घडामोडी या ठिकाणी तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये विचारल्या जातील. 2 नंबर आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मूव्हमेंट्स. म्हणजेच महाराष्ट्राचा इतिहास असेल, भारताचा इतिहास असेल, असे प्रश्न तुम्हाला इतिहासमध्ये विचारले जातील. त्यानंतर 3 नंबर आहे महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड. म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल तर आहेच, तुम्हाला भारताचा भूगोलसुद्धा अभ्यासावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जगाचासुद्धा या ठिकाणी भूगोल अभ्यासावा लागणार आहे. त्याच्यामध्ये आर्थिक भूगोल असेल, सामाजिक भूगोल असेल, प्राकृतिक भूगोल असेल, याचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आला आहे. 4 नंबर पहा, त्याच्यामध्ये आहे महाराष्ट्र अँड 5 नंबर आहे इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट. आपण 4 नंबरचा राहिला. महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन्स, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यूज इत्यादी. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला राज्यशास्त्र अभ्यासायचं आहे, पंचायत राज अभ्यासायचं आहे, त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. 5 नंबर आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर, इनिटिव्हिटीज इट्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय अभ्यासायचं आहे, अर्थशास्त्र अभ्यासाचं आहे, गरिबी आहे किंवा इतर अनेक जे घटक आहेत ते सुद्धा तुम्हाला अर्थशास्त्र या भागामध्ये अभ्यासायचे आहेत. 6 नंबर आहे जनरल इश्यूज ऑफ एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय अभ्यासायचं आहे, थोडक्यामध्ये पर्यावरण हा एक महत्त्वाचा भाग तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आणि 7 नंबर आहे जनरल सायन्स. जनरल सायन्समध्ये तुम्हाला रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल किंवा भौतिकशास्त्र असेल, असे अनेक घटक त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचे आहेत. हा झाला पेपर क्रमांक 1 याचा सिलेबस. आता आपल्याला पाहायचं आहे पेपर क्रमांक 2 जो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असतो. पेपर क्रमांक 1 सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असतो आणि हा सुद्धा पेपर क्रमांक 2 सुद्धा ऑब्जेक्टिव्हच असतो. परंतु हा पेपर यावर्षीपासून क्वालिफाईंग स्वरूपाचा केलेला आहे. तर या पेपरमध्ये साधारणतः सिलेबस कोणता असतो तो आपण पाहू. पेपर क्रमांक 2 आहे, मार्क्ससुद्धा किती आहे, 200 आहे. पहिला घटक आहे कॉम्प्रेन्शन. पहिला घटक कोणता आहे, कॉम्प्रेन्शन. दुसरा आहे इंटरनॅशनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. काय आहे, इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. 3 नंबर आहे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिसिस ॲबिलिटी. त्यानंतर आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. कोणता आहे, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. त्यानंतर आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. नंतर कोणता आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी. आणि 6 नंबर आहे बेसिक न्यूमेरेसी, नंबर अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर अँड
मॅग्निट्यूड इत्यादी. लेव्हल पहा कोणती आहे, साधारणतः 10वा वर्ग. आणि डाटा इंटरकरप्शन्स, चार्ट्स, ग्रॅफ्स, टेबल, डाटा सफिशियन्सी इत्यादी. आणि याचासुद्धा दर्जा कोणता आहे, वर्ग 10वी लेव्हलचा आहे. आणि शेवटी आहे मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेहेन्शन स्किल. याचा दर्जासुद्धा किती आहे, 10वा आणि 12वा वर्गाचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 याचा पूर्णतः सिलेबस पाहिलेला आहे. आशा आहे की हा व्हिडिओज तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. तर या दृष्टीने तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.